पुढचा टॉपिक आहे अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधने। सरकार बाजार अर्थव्यवस्थेतील कुटुंब संस्था व उत्पादन संस्था यांच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेवर परिणाम करण्यासाठी हेतुपुरस्पर जी अनेक साधने उपयोगात आणते त्यासच अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधने असे म्हणतात। ही साधने अनेक प्रकारची आहेत। त्याची प्रमुख 2 प्रकार आहेत ती अशी: कायदा व नियम, सरकारचे अंदाजपत्रक। कायदा व नियम बाजार व्यवस्थेत अर्थहिताचा पाठपुरावा करताना उत्पादन संस्था सामाजिक हिताकडे दुर्लक्ष करतात तेव्हा सरकार कायदा व नियम करून त्यांच्या निर्णयावर परिणाम करते। सरकारच्या वतीने सार्वजनिक संस्थाही अनेक कायदे करतात। त्यात पहिला मुद्दा आहे एक किंमत नियंत्रण कायदा। किंमत नियंत्रण कायदा सरकार विशेषतः युद्धाच्या कालावधीत आणि शांततेच्या काळातही अनेक वस्तूच्या किमती कायद्याने निश्चित करते। किमती निश्चित करून उत्पादक व उपभोक्ते यांच्या हिताचे सरकार रक्षण व संवर्धन करते। बाजार अर्थव्यवस्थेत वस्तूची किंमत वस्तूला बाजारात असणारी मागणी व त्या वस्तूचा बाजारातील पुरवठा याच्या समतोलातून निश्चित होते। याच वस्तूची समतोल किंमत असे म्हणतात। कमाल किंमत मॅक्झिमम प्राइस और सेलिंग प्राइस सरकारने बाजारातील समतोल किमतीपेक्षा वस्तूची किंमत कायद्याने कमी ठरवली असते। ह्या निश्चित केलेल्या किमतीपेक्षा वस्तूची जास्त किंमत घेण्यास सरकारने बंदी केलेली असते। मात्र निश्चित केलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत स्वीकारता येते। यालाच कमाल किंमत धोरण असे म्हणतात। पुढचा मुद्दा आहे किमान किंमत कायदा। मिनिमम प्राइस लेजिस्लेशन और फ्लोर प्राइस किमान किंमत कायद्यानुसार सरकार वस्तूची किंमत बाजारातील समतोल किमतीपेक्षा जास्त निश्चित करते। या ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत स्वीकारता येते, परंतु त्यापेक्षा कमी किंमत देण्याला वा स्वीकारण्याला या कायद्याने बंदी घातलेली असते। या किंमत धोरणामुळे सरकार बाजारात वस्तूची ठरवलेल्या किमतीला खरेदी करून त्या वस्तूचा साठा करून ठेवते। या साठ्याचा उपयोग भविष्य काळात त्या वस्तूच्या उत्पादनात घट झाली असता या साठ्याचा उपयोग करून सरकार बाजारातील त्या वस्तूची किंमत स्थिर ठेवते। या किमान किंमत धोरणामुळे विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळते। 2. किमान वेतन कायदा मिनिमम वेज ऍक्ट अर्थव्यवस्थेतील ज्या उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत उत्पादन क्षमतेनुसार मोबदला मिळत नाही अशा घटकांना त्याच्या कामाचा मोबदला मिळण्याच्या दृष्टीने हा कायदा उपयुक्त ठरतो। भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतमजूर दुर्बल आहे तर शेतमालक प्रबल आहे। 3. रेशनिंग अर्थव्यवस्थेत जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण झाल्यास बाजारात त्या वस्तूच्या किमती वेगाने वाढतात व समाजातील मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना या वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहावे लागते। अशा वेळी सरकार जीवनावश्यक वस्तूची किंमत त्या वस्तूच्या बाजारातील किमतीपेक्षा कमी किंमत निश्चित करून वस्तूच्या वाटपासाठी रेशनिंग दुकानाची व्यवस्था करते। 4. विनिमय दर नियंत्रण कायदा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट सन 1973च्या कायद्यानुसार व्यक्तीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय परकीय चलन स्वतःजवळ बाळगता येत नाही। परकीय चलनाचा उपयोग विशिष्ट कारणासाठी व विशिष्ट मुदतीच करावा लागतो। या कायद्यामुळे परदेशातील वस्तू व सेवा यांच्या आयातीवर बंधन पडते। त्यामुळे देशातील उत्पादित वस्तू व सेवांना बाजारपेठ मिळते व देशाचा
औद्योगिक विकास होतो. देशाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने हा कायदा उपयुक्त आहे. 5. मक्तेदारी व निर्बंध व्यापार पद्धतीविषयी कायदा. मोनोपोलिस्टिक अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट या कायद्यानुसार एका विशिष्ट वस्तूच्या उत्पादनातील एखाद्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थेवर तिच्या उत्पादनात वाढ करण्यास व नवीन उत्पादन संस्था सुरू करण्यावर निर्बंध घातलेला आहे. या कायद्यानुसार एखादी उत्पादन संस्था दुसऱ्यांना असे बंधन घालू शकत नाही की आमचाच माल घ्यावा किंवा तुमचाच माल अमक्यास विकावा किंवा मालाचा दर्जा विशिष्ट असावा असे बंधन दुसऱ्यावर घालण्यास या कायद्याने बंधन घातले आहे. या कायद्यामुळे ग्राहकांना हिताचे रक्षण केले तसेच जे उत्पादक कमी प्रमाणात उत्पादन करून स्पर्धेत टिकून आहेत त्यांचे रक्षण या कायद्यामुळे झाले आहे. अन्यथा विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाची मक्तेदारी निर्माण झाली असती. पुढचा मुद्दा आहे मागणीच्या नियमाची गृहीते. तर मागणीच्या नियमाची गृहीते बघूया. मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो हे लक्षात येते. पण व्यवहारात या नियमाचा तंतोतंत पडताळा येण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती असली पाहिजे. त्यालाच इतर परिस्थिती म्हणतात. क. आवडी निवडी स्थिर. ग्राहकाच्या आवडी निवडी, सवयी, चालीरीती आणि समाजातील फॅशन इत्यादीमध्ये बदल होता कामा नये. तसे झाल्यास या नियमाप्रमाणे अनुभव येणार नाही. केळी खाणे असंस्कृत मानले जाऊ लागले किंवा केळीविषयी ग्राहकाच्या मनात नावड निर्माण झाली तर किंमत कमी होऊन केळ्यांची मागणी वाढणार नाही. म्हणून ग्राहकाच्या आवडीनिवडी इत्यादी स्थिर असल्या पाहिजेत. ख. उत्पन्न स्थिर. ग्राहकाचे उत्पन्न स्थिर असेल तरच या नियमानुसार अनुभव येईल. उत्पादनात घट होऊ नये किंवा वाढही होऊ नये. तुमचे मासिक पगाराचे उत्पन्न ₹2000 वरून 4000 इतके वाढले तर केळ्याची किंमत ₹6 प्रति डझन झाली तरीही केळ्याची मागणी कमी होणार नाही. या उलट काही कारणांनी तुमचे उत्पन्न निम्म्यापेक्षाही कमी झाले तर केळ्याची किंमत कमी झाली तर कोष्टकानुसार मागणी वाढणार नाही. अशा प्रकारे व्यक्तीच्या उत्पन्नात कमी जास्त बदल झाले तर मागणीच्या नियमानुसार अनुभव येणार नाही. म्हणून स्थिर उत्पन्न हे महत्त्वाचे गृहीत आहे. पुढचं आहे पूरक वस्तूच्या किमती स्थिर. साखरेला चहा पूरक वस्तू आहे. चहाची किंमत आजच ₹150 ते ₹160 प्रति किलो आहे. जर चहाच्या किमती प्रति किलो ₹250 ते ₹300 प्रति किलो इतक्या वाढल्या तरी साखरेची किंमत कमी होऊनही साखरेची मागणी वाढणार नाही. म्हणून मागणीच्या नियमाची सत्यता पाहण्यासाठी पूरक वस्तूच्या किमती स्थिर असणे आवश्यक आहे. वस्तू प्रतिष्ठेची नसणे. ग्राहक खरेदी करत असलेली वस्तू त्याच्या प्रतिष्ठेत भर घालणारी किंवा प्रतिष्ठा कमी असणारी असू नये. टीव्ही किंवा फ्रीज सारखी वस्तू कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असेल तर या वस्तूच्या किमती वाढल्या तरीही मागणी वाढण्याची शक्यता असते. पुढचे भावी काळातील किमतीबाबत अपेक्षा. काही कारणांनी उदाहरणार्थ युद्धाची संभाव्यता, किमतीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता असेल तर आज थोड्याशा किमती वाढल्या तरी वस्तूची मागणी वाढते. ग्राहक स्वहितासाठी किमती थोड्याफार वाढल्या तरी आज साठा करण्याचा प्रयत्न करतो. उलट आजच्या पेक्षाही पुढे किमती आणखी जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता वाटत असल्यास ग्राहक आपली खरेदी पुढे ढकलतो. पुढचा मुद्दा आहे वस्तूची प्रत स्थिर. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून आंब्याची प्रत कमी होण्यास सुरुवात होते. या काळात मे जून महिन्याच्या तुलनेने आंब्याच्या किमती कमी झाल्या तरी विक्रेत्यांनी किंमत कमी केली तरी मागणी वाढत नाही. याप्रमाणे गृहीत परिस्थिती असेल तरच मागणीच्या नियमाचा प्रत्यय येतो. हे होते मागणी नियमाची गृहीते. या सर्व मुद्द्यावर आधारित हे उत्तर होते.